नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अक्षय दिवेकर रविराज ॲग्रोच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, सध्या बऱ्याच शेतकरी बंधूंची कांदा रोप टाकण्याची लगबग त्या ठिकाणी सुरू आहे किंवा कांद्याची रोप बऱ्याच जणांनी टाकलेली सुद्धा आहे किंवा काही जणांची रोप त्या ठिकाणी लागणीसाठी सुद्धा त्या ठिकाणी आलेली आहेत। शेतकरी मित्रांनो, सध्या जर आपण बघितलं सध्याच्या वातावरणामध्ये कांद्याच्या रोपामध्ये असणारा पिवळेपणा ही एक फार मोठी समस्या आपल्या शेतकरी बांधवांना जाणवत आहे। कारण जर आपण बघितलं की आपलं कांद्याचा रोप जर सशक्त आणि जोमदार त्या ठिकाणी असेल तर कांद्याचं उत्पन्न सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जोमदार येणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा कांद्याचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण बऱ्याच वेळेस काय करत असतो की एखादं टॉनिक म्हणा किंवा एखादं पोषक म्हणा याचा जो वापर आहे तो आपल्या कांद्याच्या रोपासाठी त्या ठिकाणी करत असतो, पण त्यामधून आपल्याला कांद्याच्या रोपामध्ये त्या ठिकाणी 100% रिझल्ट आपल्याला येत नाही। कारण त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो की कांद्याची रोप पिवळे पडण्याची काही वेगवेगळी कारण आहेत। तर हीच कारण शेतकरी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, अजूनही जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला कांदा पिकातील रोपाचा जो पिवळेपणा आहे त्याची जी उपाययोजना आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत त्या ठिकाणी बघायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या रोपामध्ये जो पिवळेपणा आहे हा जर आपल्याला बघायचा असेल तर त्याची काही कारण त्या ठिकाणी आहेत। ती कारण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यातील पहिलं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो की कांद्याच्या रोपामध्ये जर सध्याचं वातावरण आपण बघितलं तर हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढलेली आहे। सतत एक 8-10 दिवसापासून आपल्याकडे थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण आहे, पाऊस पण त्या ठिकाणी पडतोय। अशा परिस्थितीमध्ये आपल्या कांद्याच्या रोपामध्ये बोट्रेटिस असेल किंवा स्टेम फायलम असेल किंवा अल्टरनेरिया असेल, रायझोक्टोनिया असेल, यासारख्या बुरशींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्या कांद्याच्या रोपांवरती शेंडे करपा किंवा टिप ब्लाइट ज्याला आपण म्हणतो तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। त्याच्यामुळे आपल्याला जी कांद्याच्या रोपांची जी पात आहे ती शेंड्यापासून जमिनीच्या दिशेने त्या ठिकाणी पिवळी पडत जाऊन त्या ठिकाणी जळून जाताना आपल्याला दिसत आहे। हे झालं मित्रांनो आपल्या कांद्याच्या रोपामध्ये कांद्याचं रोप जे आहे ते पिवळे पडण्याचं पहिलं कारण। त्याचप्रमाणे मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं की कांद्याच्या रोपामध्ये कांद्याच्या गाभ्यामध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि हा थ्रिप्सचा जर प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला तर हा थ्रिप्स काय करतो की आपल्या कांद्याच्या रोपाची जी पात आहे ती आतल्या बाजूने खरवडून त्या ठिकाणी चाटत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या कांद्याचं रोप जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला वाकडं झालेलं सुद्धा दिसतं आणि आतल्या बाजूने त्या ठिकाणी पिवळेपणा आलेलं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो। हे झालं मित्रांनो दुसरं कारण। त्याच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी आपण ऐकत असतो की कांद्याच्या रोपामध्ये पिवळं पडण्यासाठी त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असत असते। सूक्ष्म अन्नद्रव्य कोणती आणि त्याची काय कमतरता आपल्याकडे जाणवते आणि सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेची जी मुख्य लक्षणं आहेत ती आपल्या कांद्याच्या रोपामध्ये कशा पद्धतीने दिसतात, त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर जर आपण बघितलं की बऱ्याच वेळेस आपल्याकडचं जे वातावरण आहे त्या ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असतो आणि हवेत आर्द्रता कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी नसते। अशा वेळेस सुद्धा आपल्याला कांद्याच्या रोपाची शेंडे जी आहेत ती पिवळी पडलेली असतात। कुठल्याही प्रकारचा बुरशीचा प्रादुर्भाव नसताना सुद्धा जर शेंडे पिवळे पडत असतील तर त्या ठिकाणी आपल्या कांद्याच्या रोपामध्ये शेतकरी मित्रांनो किंवा कांद्याच्या पिकामध्ये झिंक या मूलद्रव्याची कमतरता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असते। झिंकची कमतरता असल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या कांद्याच्या रोपांची जी शेंडे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला पिवळे पडलेले असं दिसत असतात। त्याच पद्धतीने मित्रांनो, आता जर आपण बघितलं ते ढगाळ वातावरण आहे, सतत एक थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे। अशा वेळेस कांद्याच्या रोपामध्ये क्लोरोफिलचं फॉर्मेशन होत नाही। क्लोरोफिल फॉर्मेशन न झाल्यामुळे आणि जमिनीतील ओलावा, हवेतील गारवा याच्यामुळे आपल्या कांद्याच्या रोपामध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त नायट्रोजनचा पुरवठा होत असतो आणि त्याच्यामुळे कांद्याचं रोप आपल्याला त्या ठिकाणी पिवळं पडत असतं। त्यानंतर पाचवं आणि शेवटचं कारण जर आपल्याला बघायचं झालं की आपल्या जमिनीत असणारी जी मूलद्रव्य आहेत याचा त्या ठिकाणी अपटेक कांद्याच्या रोपाला होत नाही। हा अपटेक न होण्याचं जे कारण आहे ते म्हणजे आपल्या रोपामध्ये असणारं जे फेरसची कमतरता आहे। या फेरसच्या कमतरतेमुळे कांद्याच्या रोपामध्ये आपल्याला जर आपण बघितलं तर कडेच्या पाती हिरव्या असतात पण सेंटर मधून निघणारी जी पात आहे ती त्या ठिकाणी पिवळी पडलेली आपल्याला दिसून येत असते। ही सेंटर मधून निघणारी जी पिवळी पात आहे ही आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते आणि त्याच्यामुळे आपल्याला कांद्याचं रोप हे आपलं पिवळं पडलेलं त्या ठिकाणी दिसत असतो। ही झाली शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा रोप जे आहे किंवा कांद्याची लागवड नवीन किंवा कांदा पेरणी केलेला असेल तर याच्यामध्ये पिवळी पडण्याची 5 मुख्य कारण। मग याच्यावरती उपाययोजना आपल्याला काय करायची आहे शेतकरी मित्रांनो? बुरशीजन्य आजार असेल किंवा थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल याच्यामुळे आपण जो पिवळेपणा येतो तो कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं एक चांगलं प्रतीचं बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फवारणी तर आपण त्या ठिकाणी घेतच असतो। त्याच्यामुळे आपला बुरशीमुळे किंवा थ्रिप्समुळे आलेला जो पिवळेपणा आहे तो त्या ठिकाणी कमी होण्याला आपल्याला त्या ठिकाणी मदत होत असते। पण त्याच पद्धतीने मित्रांनो, जर शेंडे पिवळे पडण्याचं वातावरण स्वच्छ असेल आणि अशा वेळेस जर आपले शेंडे त्या ठिकाणी पिवळे पडत असतील
तर झिंकची कमतरता असते आणि म्हणून अशा या कॉम्बिनेशन मध्ये या फवारणीमध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक आणि त्यासोबतच सिलेटेड झिंक किंवा ऑक्साईड फॉर्मेशन मधलं झिंक 1 ग्रॅम प्रति लिटर, 1 मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याच पद्धतीने मित्रांनो चिलेटेड फेरस 1 ग्रॅम प्रति लिटर, जर आपली सेंटरची पात पिवळी पडत असेल तर त्या ठिकाणी चिलेटेड फेरसचा वापर आपल्याला 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे. आणि जर आपलं कंटिन्युटी त्या ठिकाणी ओलावा असेल तर त्या ठिकाणी जी पिवळी पात पडते अशा वेळेस आपल्याला 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये चिलेटेड मॅग्नेशियमची फवारणी आपल्या कांद्याच्या रोपासाठी त्या ठिकाणी करायची आहे. आणि साध्या सोप्या सरळ भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं की कुठलंही कीटकनाशक, बुरशीनाशक आपण ज्यावेळेस घेत असतो त्याच्यामध्ये जर आपल्याला सेपरेट अशा पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्य घेणं शक्य नसतील तर आपण चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट जे आहे ही सगळ्या प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामध्ये येतात. हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं मिश्रण म्हणजे चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रिएंट 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला या फवारणीमध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्या कांदा रोपामध्ये आपल्याला जो पिवळेपणा त्या ठिकाणी येतोय हा पिवळेपणा नियंत्रित करण्यासाठी अतिशय उत्तम रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळतील. शेतकरी बंधूंनो, माहिती जर आपल्याला आवडली असेल तर ही माहिती इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.